इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा कार्यात्मक व्याकरण या घटकातील वचन या उपघटकावर आज आपण काही सराव प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला पहा, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता म्हणलाय? बिया, लोटे, पिसवा आणि जाते। तर या ठिकाणी पहा, बीचं अनेकवचन बिया होतं, लोटाचं लोटे, पिसूचं पिसवा होतं आणि जाते हे या ठिकाणी एकवचनी शब्द आहे। बाकीचे तिन्ही पर्याय जे आहेत ते अनेकवचनी आहेत। खालीलपैकी अनेकवचनी शब्द पर्यायातून निवडा। गोष्टी, राणी, वीट आणि तारीख। तर या ठिकाणी राणीचं राण्या होणार, तारीखचं तारिका, वीटचं विटा होणार, हे अनेकवचन होतं। परंतु गोष्ट हा शब्द एकवचनी आहे आणि त्याचं अनेकवचन काय होतं? गोष्टी। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1। खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचनी रूप होत नाही? सासू, लोणी, लेखणी आणि तट्टू। तर या ठिकाणी सासूचं सासवा, लेखणीचं लेखण्या, तट्टूचं तट्टे होतं। लोणी हा एक शब्द असा आहे की याचं अनेकवचन होत नाही। पर्याय क्रमांक 2। हत्ती जंगलात फिरत होते। अधोरेखित शब्दाचे वचन बदलून येणारा शब्द पर्यायातून निवडा। तर या ठिकाणी आपल्याला हत्तीचं वचन बदलायचं आहे, तर हत्तीचं अनेकवचन सुद्धा हत्तीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2। अनेकवचनी शब्द ओळखा, 2 पर्याय अचूक म्हणलेला आहे। वह्या, जळू, गाय आणि कागद। तर या ठिकाणी पहा, आपल्याला अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे। तर जळू आणि गाय हे जे आहेत ते एकवचनी शब्द आहेत, कारण जळूचं जळवा होतं, गायचं गायी होतं अनेकवचन। मग या ठिकाणी वह्या हे अनेकवचन आहे आणि कागद हे सुद्धा अनेकवचन आहे। पर्याय क्रमांक 1 आणि 4। खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा। पान, बाण, तान आणि मान। आपल्याला अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे। पानचं अनेकवचन पाने होतं, तानचं ताने, मानचं माना होतं। या ठिकाणी बाण हा शब्द एकवचनी पण आहे आणि अनेकवचनी पण आहे। झाड, रोपटे, वेली आणि वृक्ष। तर याच्यामध्ये पहा, झाड, रोपटे आणि वृक्ष हे एकवचनी शब्द आहेत आणि वेली हे काय आहे सांगा? अनेकवचनी शब्द आहे। निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द पर्यायामधून निवडा। भोई, सोई, गवई आणि पपई। तर या ठिकाणी आपल्याला एकवचनी शब्द निश्चितपणे म्हणजे निश्चित असणारा एकवचनी शब्द या ठिकाणी गवई आहे। पर्याय क्रमांक 3। खालीलपैकी उभयवचनी शब्द ओळखा। उभयवचनी म्हणजे एकवचनीमध्ये पण आणि अनेकवचनीमध्ये पण येणारा शब्द म्हणलेला आहे। तर या ठिकाणी कोळी हा जो शब्द आहे तो उभयवचनी आहे। अनेकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा। शाळा, मळा, फळा, गोळा। तर या ठिकाणी मळाचं मळे, फळाचं फळे आणि गोळाचं गोळे होतं अनेकवचन। मग शाळा हा शब्द अनेकवचनी आहे। खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा। पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील नामे दोन्ही वचनात सारखीच असतात? 2 पर्याय अचूक। आता दोन्ही वचनात म्हणजे एकवचन आणि अनेकवचनामध्ये सारखीच असणार। मूल, नातू, माळी आणि शेत। तर या ठिकाणी नातू आणि माळी हे जे 2 शब्द आहेत ते एकवचन आणि अनेकवचनामध्ये दोन्हीमध्ये पण सारखेच आहेत। आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते। हा नियम लागू नसलेले नामे कोणती? 2 पर्याय अचूक। शाळा, घंटा, तंटा आणि माता। या ठिकाणी पहा, घंटा आणि तंटा हे आकारांत शब्द आहेत। मग याचं अनेकवचन काय होतं? घंटे आणि तंटे। म्हणजे हा जो या ठिकाणी नियम दिलेला आहे त्याला हे दोन्ही शब्द लागू होतात। परंतु शाळा आणि माता याचं अनेकवचन करताना एकारांत होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 4 अचूक आहेत। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी फक्त एकवचनी नाम कोणतं म्हणलेलं आहे? दिशा, आज्ञा, सभा आणि जाऊ। तर या ठिकाणी जाऊ हा जो शब्द आहे तो एकवचनी नाम आहे, कारण याचं अनेकवचन जावा होतं। खालीलपैकी एकवचनी असलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांक कोणता? रात्र, दिवस, कागद आणि भाऊ। तर या ठिकाणी रात्र हा जो शब्द आहे तो एकवचनी शब्द आहे। खालीलपैकी अनेकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा। सासू, पिसू, अश्रू आणि पाखरू। तर या ठिकाणी सासूचं सासवा होतं अनेकवचन, पिसूचं पिसवा, पाखरूचं पाखरे होतं आणि अश्रू हा जो शब्द आहे तो या ठिकाणी अनेकवचनी शब्द आहे, बाकीचे एकवचनी आहेत। निश्चितपणे अनेकवचनी असलेला शब्द पर्यायातून निवडा। फळा, घंटा, तंटा आणि मळा। निश्चितपणे अनेकवचनी असलेला शब्द पर्यायातून निवडा म्हणलेला आहे आपल्याला। पर्याय पहा, फळा, घंटा, तंटा आणि मळा। तर या ठिकाणी फळाचं अनेकवचन फळे, तंटाचं तंटे, मळाचं मळे होतं आणि घंटा या शब्दाचं अनेकवचन घंटाच होतं, म्हणजे हा अनेकवचनी शब्द आहे। देव या एकवचनी शब्दाचे अनेकवचन पर्यायातून निवडा। तर देव या शब्दाचं अनेकवचन देवच होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2।
मी कपड्यांच्या घड्या घातल्या. घड्या या शब्दाचे वचन ओळखा. तर घड्या हा जो शब्द आहे तो अनेक वचन आहे. पर्याय क्रमांक 2.